ज्या विश्वासाने पालक शासकीय आश्रमशाळेत मुलांना दाखल करतात त्या विश्वासाला सार्थकी लावण्याची जबाबदारी ही शिक्षक आणि त्या शाळेवर असते। पालकांच्या मनात आपल्या मुलांप्रती असलेल्या उज्ज्वल भविष्याला साकार करण्यासाठी आश्रमशाळेतील प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केले। राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत व शासन अनुदानित ज्या काही शाळा किंवा शिक्षण संस्था आहेत त्यात शिकवणाऱ्या आदिवासी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही। शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांमुळे आपण आहोत हे शिक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे। मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेसमवेतच त्यांच्या आहारातील गुणवत्ता ही देखील चांगली असली पाहिजे। याबाबत मुख्याध्यापक, संस्था प्रमुख हे योग्य ती खबरदारी घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आदिवासी समाजाकरिता धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केल्याचा अभियानाची सुरुवात महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक 16 तारखेला पालघर या जिल्ह्यातून केली असल्यामुळे धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान हा उपक्रम अतिशय चांगला असल्यामुळे या अभियानाचा चांगला प्रसार आणि प्रचार व्हावा, तर या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत एकूण 25 योजनेच्या माध्यमातून या 25 योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अधिकार यंत्रणा एकूण 17 विभाग आहेत। त्या 17ही विभागाच्या माध्यमातून एकही गाव, एकही तालुका, एकही कुटुंब योजनेपासून वंचित राहणार सुटणार नाही अशा प्रकारचा शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, विभागाच्या माध्यमातून, विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन केलं असल्यामुळे सोबतच आपल्या लोकप्रजातून 16 जूनला त्या दिवशी प्रवेश उत्सव होता। पालघर या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री महोदय होते। या योजनेचा शुभारंभ केला असल्यामुळे आणि विदर्भामध्ये आज शाळेचा पहिला दिवस, शाळेचा पहिल्या दिवसाचं महत्त्व, शाळेच्या पहिल्या दिवसाबाबत आपण सर्वांना अतिशय चांगली माहिती असल्यामुळे आज आम्ही अमरावती आणि नागपूर ETC अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आदिवासी आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळेमध्ये प्रवेश उत्सव महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी विभागाच्या माध्यमातून, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून अतिशय उत्सव साजरा करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, आदिवासी समाजाला, पालकांना आत्मविश्वास निर्माण करणे, सहानुभूती निर्माण करणे आणि शिक्षकांना विद्यार्थी बाबत केंद्रबिंदू समजून भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये या शैक्षणिक वर्षामध्ये 25-26 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्येक शाखेचा शिक्षक, प्रत्येक विषयाचा शिक्षक, प्रत्येक मेथडचा शिक्षक राहून विद्यार्थ्यांना उत्तम अध्ययन आणि अध्यापन होईल। सोबतच या शैक्षणिक वर्षामध्ये आदिवासी विभागाचा संकल्प आहे यावेळेस शासकीय आश्रमशाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्ते। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपुर। क्या आप अपने प्रॉपर्टी और जान माल की सुरक्षा को लेकर परेशान हैं? तो आपकी चिंता का सलूशन लेकर आया है यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है। रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं। हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है। शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती। साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है।
इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल, कमर्शियल, शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर VIP प्रोटेक्शन। दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा। फॉरेन आइए यूथ फोर्स सिक्योरिटी सर्विसेज। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9422 313968।